मोठ्या ताकदीनं प्रशासनावर पकड असलेला दुसरा नेता महाराष्ट्राच्या राजकारणात या क्षणी तरी नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं काल अपघाती निधन झालेलं आहे आणि आज त्यांच्यावरती बारामतीमध्ये अंत्यसंस्कार सुद्धा झाले. अजित पवारांच्या व्यक्तिमत्वाचे खरं तर अनेक पैलू होते आणि हे आज आपण थोडेसे समजून घेणार आहोत. या मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत सकाळ माध्यम समूह संपादक आहेत सम्राट फडणीस सर, आपण त्यांच्याशी बोलूया. सर, अजित पवारांचं निधन होणं महाराष्ट्राची किती मोठी हानी आहे? महाराष्ट्राची खूप मोठी हानी आहे. ही फक्त राजकीय हानी नाही आहे, ही सामाजिक हानी आहे. आत्ता आपण या मैदानावर आहोत जिथं महाराष्ट्राच्या फक्त बारामती किंवा पुणेच नव्हे तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातनं लोक आलेले आहेत. राज्याच्या भागातून आले, देशाच्या भागातून आले. यावरनं एक अंदाज येऊ शकतो की महाराष्ट्राची समाज म्हणून किती मोठी हानी झाली आहे. एक राजकीय नेता किती मोठा होऊ शकतो आणि महाराष्ट्राच्या लोकांच्या वेगवेगळ्या जीवनावर वेगवेगळा प्रभाव किती टाकू शकतो याचं अजित पवार हे खूप मोठं उदाहरण होतं. अजित पवारांच्या स्वभावाबद्दल कायम बोललं गेलं. त्यांचा स्पष्ट वक्तेपणा हा अनेकदा फटकळपणा समजला गेला, पण अजित पवार सामान्य माणसाचं काम होण्यासाठी फटकळ वागायचे आणि ते काम होईल त्यावेळी त्या माणसाच्या चेहऱ्यावरचं समाधान हे त्यांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख असायचं. अजित पवारांनी असं सुख अनेक लाखो लोकांच्या चेहऱ्यावर हा सुख फुलवून मिळवलं आणि ती लाखो लोक आता इथं उपस्थित आहेत. सर, अनेक जण आलेले आहेत, मान्यवर तर आलेले आहेत, पण अजित पवारांचा प्रशासनावरती असणारा होल्ड, त्यांची कामाची पद्धत ती सुद्धा तितकीच प्रसिद्ध होती. म्हणजे सहसा तोंडावरती राजकारणी नाही म्हणत नाहीत, पण अजित पवारांमध्ये तो गुण होता आणि महाराष्ट्राने तो स्वीकारला होता. अजित पवारांचं एक वैशिष्ट्य होतं, हे आज नाही, गेले 30-35 वर्षाच्या राजकारणात वैशिष्ट्य होतं. अनेक जण प्रतिमा निर्माण करण्यासाठी स्पष्ट वक्तेपणा म्हणतात. अजित पवारांचं तसं नव्हतं. 95 सालचे अजित पवार असतील किंवा 2026 सालचे अजित पवार असतील, त्यांच्या वागण्यामध्ये एकसारखेपणा होता आणि तो सगळ्यात महत्त्वाचा असा होता की जे काम होणार आहे ते अजित पवार हो म्हणून सांगायचे आणि जे होणार नाही आहे ते स्पष्ट नाही म्हणून सांगायचे. फक्त तोंड देखलेपणानं एखादं काम होणार आहे असं सांगणं अजित पवारांच्या स्वभावात कधी बसत नव्हतं. आता हे करताना अजित पवारांना प्रशासनातल्या खूप छोट्या छोट्या गोष्टींची माहिती असायची. ज्या नेत्यानं 92 साली राज्यमंत्री पदावरनं सुरुवात केली त्या नेत्याला 2026 पर्यंत हा सगळा अनुभव आलेला असतो आणि तो अनुभवावरनं ते सांगू शकायचे की कुठलं काम होणार आहे, कुठलं नाही, कुठल्या टेबलवर कुठली फाईल काय किती वेळात हल्ली पाहिजे याचं अचूक भान अजित पवारांना असायचं. आणि ही प्रशासनावरची पकड खूप कमी नेत्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात मिळवता आली. ही पकड अजित पवारांना होती. मग ते काम कुठल्याही स्वरूपाचं असो, जे काम कायद्याच्या चौकटीत बसत नाही ते स्पष्टपणानं नाही म्हणून सांगायचे अजित पवार. त्यामुळं प्रशासकीय अधिकाऱ्यांवर सुद्धा त्यांचा धाक असायचा. अजित पवारांकडून एखादी फाईल आली तर ती फाईल ही कायदेशीर कसोटीत बसणारी आहे ही जाणीव पूर्णपणानं अधिकाऱ्यांना असायची आणि जर काम केलं नाही तर अजित पवार तुमच्या पाठीमागं लागू शकतात आणि जर काम करायचं असेल तर अजित पवार पाठीशी उभं राहू शकतात. ही जाणीव प्रशासकीय अधिकाऱ्यांना होती. त्यामुळे मला वाटतं की इतक्या मोठ्या ताकदीनं प्रशासनावर पकड असलेला दुसरा नेता महाराष्ट्राच्या राजकारणात या क्षणी तरी नाही. अजित पवारांचं जाणं हे महाराष्ट्रामध्ये पुढच्या काळामध्ये काही राजकीय परिणाम करणारं ठरू शकतं. खूप मोठा परिणाम घडू शकतो. याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की ज्या नेत्याला व्हिजन आहे, ज्या नेत्याला महाराष्ट्राची दिशा पुढची काय असावी याच्याबद्दलचं भान आहे, असे नेते मुळात कमी असतात. असे नेते तयार होण्यासाठी 30-40 वर्षाची काळ जावा लागतो. तो काळ राजकारणात देऊन अजित पवार इथं उभे राहिलेले होते. महाराष्ट्राची पुढची दिशा काय असावी, आर्थिक पातळीवर महाराष्ट्र कुठे असावा, महाराष्ट्रातल्या अगदी आपण ज्या लाडक्या बहिणीसारखी योजना म्हणतो अशा योजनेसाठी आर्थिक तरतुदी कुठून मिळवाव्यात, या सगळ्या गोष्टींचं भान अजित पवारांना होतं. त्यामुळं त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्राच्या समाजकारणाची, राजकारणाची खूप मोठी हानी झाली असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न, तुमचा अनेकदा अजित पवारांची कामाच्या निमित्ताने संबंध आलाय, अनेकदा मुलाखती घेतलेल्या आहेत, असा एखादा प्रसंग आठवतो की जो सांगावासा वाटतो, आठवणीत राहील? अजित पवार एकदा शब्द दिला की अजित पवार कार्यक्रमाला यायचे म्हणजे यायचे. एक मुलाखतीचा प्रसंग होता, मुलाखत घ्यायची होती अजित पवारांची आणि मुलाखतीची तारीख ठरली आहे, कार्यक्रम ठरला आणि मग घोषणा झाली की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक समितीची बैठक आहे. आता अशा प्रसंगी
नेता येणार नाही हे गृहीत धरलं असतं. त्यामुळे अजित पवारांना ज्यावेळी फोन केला की तुम्ही येणार आहात का, तर ते म्हटले की माझी तुमच्याबरोबरची बैठक ही आधी ठरली आहे आणि पक्षाची बैठक ही नंतर ठरली आहे. मी तुम्हाला शब्द दिलाय तर मी 100% येणार. आणि अजित पवार आले. ज्यावेळी नेते वेळा पाळत नाहीत, शब्द पाळत नाहीत, त्यावेळी अजित पवार हे शब्दाला पक्का जागणारा, वेळ पक्का पाळणारा नेता होता. आणि मला वाटतं हा अनुभव मला सुद्धा एक धडा देणारा होता. धन्यवाद सर. हे होते सम्राट सरकी ज्यांनी आपल्या भावना या प्रसंगी व्यक्त केला. अर्थातच महत्त्वाच्या बातम्या आणि वेगवेगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊच. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.